टिफिन सिरीजच्या चौथ्या भागामध्ये आज आपण मुलांसाठी मस्त पांढरे शुभ्र मौसूद असे घावणे बनवूया। रेसिपी खूप छान आहे, तुम्ही व्हिडिओला तर लाईक करून ठेवा। सुरू करूया। घावण्यासाठी एका भांड्यामध्ये 3 कप तांदूळ घेतले। हे आपल्या रोजच्या जेवणाचे तांदूळ आहेत। आता हे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। हाताने असे चांगले चोळून धुवून घ्यायचे, म्हणजे याचं जे वरचं खराब पाणी दिसते ना ते अगदी स्वच्छ पाणी दिसेपर्यंत आपल्याला तांदूळ चांगले धुवून घ्यायचे आहेत। एकदा का असं पाणी चांगलं स्वच्छ दिसायला लागलं की मग तांदूळ बुडतील एवढं पाणी घालायचं, यावर झाकण ठेवायचं आणि तांदूळ 3 ते 4 तास किंवा रात्रभर भिजवून घेतले तरी चालतील। त्यानंतर यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे। वाटतेही फक्त 1-2 चमचे पाणी घालायचं आणि हे बघा असं पीठ वाटून घ्यायचं। ते डोश्याच्या कन्सिस्टन्सी सारखं पीठ दिसतंय आणि किंचित आपल्या बोटाला रवाळ लागेल असं असे तांदूळ वाटून घ्यायचे आणि मग आता यामध्ये पाणी घालायचं। इतकी रनी कन्सिस्टन्सी होईपर्यंत पाणी घालून घ्यायचं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता मला एक साधारण 1.5 ग्लास पाणी लागलं एवढ्या पिठासाठी आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा इतपत रनी आहे। आता भिड्याला कांद्यानेच तेल लावून घेणार किंवा ब्रशने तेल लावलं तरी चालेल आणि त्यावर असं हे पीठ जे आहे ते पसरवायचं। घावण्याचं पीठ भिड्यावर पसरवलं की लगेच यावर झाकण ठेवायचं। 1-2 मिनिटाची वाफ काढायची, झाकण काढायचं। घावणा सगळीकडून मोकळा करून घ्यायचा, मग परतवायचा। काही जाळीदार घावणा आलेला आहे बघा आणि आता हा तयार घावणा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि मग थंड झाल्यावर मुलांच्या डब्यामध्ये भरायचा आहे। आता चटणीसाठी खोबरं घेतलं, कोथिंबीर, लसूण आणि मुलांना आवडेल असं तिखट म्हणजे मिरची घ्यायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालून हे छान वाटून घ्यायचं। मस्त हिरवीगार चटणी तयार झाली। याला एक छोटासा तडका देऊया म्हणजे अजून चव चांगली येईल। त्यासाठी तडका वाटीमध्ये तेल गरम केलं, मोहरी घातली, चमचाभर उडीद डाळ घातली। तडका तयार झाला, गॅस बंद करायचा आणि चुरचुरीत तडका या चटणीवर ओतल्यावर लगेचच यावर झाकण ठेवायचं, म्हणजे तडक्याची जी सगळी वाफ आहे ती चटणीमध्ये चांगली मुरली जाते आणि मग चटणीला चव चांगली येते। तर छान अशी चटणी सुद्धा तयार झालेली आहे आपली आणि सकाळचा आपला डब्बा सुद्धा रेडी झालेला आहे। तर छान मऊसूत पांढरे शुभ्र असे हे घावणे आणि सोबतच मुलांना चटणी द्या। खूप छान असा पदार्थ आहे, पोटभरीचा नाश्ता आहे आणि तुम्ही सुद्धा एक ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून ही रेसिपी ट्राय करू शकता। तर रेसिपी कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मुलांच्या टिफिनसाठी तुम्हाला सुद्धा एखादा सुंदर असा पदार्थ सुचवायचा असेल तर मला पटकन कमेंटमध्ये सांगा आणि अशा छान रेसिपीसाठी अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशा मस्त छान टिफिनच्या सोप्या रेसिपीसहित नवीन भागामध्ये। तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार।